खूप जोरदार भूक लागली होती. काहीतरी मस्त नाश्ता करायचा होता. घरामध्ये फक्त कॉर्न पडले होते आणि त्या कॉर्नचे मी दाणे काढलेले आहे. पूर्ण आपल्याला दाणे काढून घ्यायचे. फक्त इथे 1 वाटी कॉर्नपासून आपल्याला पोटभरीचा असा नाश्ता करायचा आहे. पण त्यामध्ये आपल्याला बाकीसुद्धा काही टाकावं लागेल. समोर तुम्ही पटकन व्हिडिओ बघा. खूप सुंदर आणि छान असे ढोकळे होतात. हलके आणि फुलके आहे आणि मस्त तुम्ही टिफिनलासुद्धा करून देऊ शकता. आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली आहे. इथे 1 वाटी मूग डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे 2 तास आधी आणि नंतर काय करायचं आपल्याला भिजवलेली मूग डाळ आणि त्याच्यामध्ये थोडेसे मिरच्या टाकायच्या 3 ते 4 मिरच्या टाकायच्या आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि ते एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला जे मक्याचे दाणे होते ना, ते मक्याचे दाणेसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. आणि इथे 1 वाटीच मक्याचे दाणे घेतलेले आहे. ताजे आणि फ्रेश आपल्याला घ्यायचे आहे. त्याचंसुद्धा बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला आणि दोन्ही मिश्रण मग काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे आणि झटपट अशी होणारी आहे. तुम्ही एक वेळा नक्की करून बघा, पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि त्यामध्ये अर्धी वाटी थोडासा रवा घ्यायचा. रवा आपल्याला बिलकुल असा बारीक रवा वापरायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. अर्धी वाटी दही घ्यायचं. दही मी इथे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं जिन्नस मिक्स झाल्यावर 10 मिनिटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं. कारण त्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे रवा टाकलेला आहे. रवा टाकल्यामुळे 10 मिनिट रेस्ट करायचं आणि आपला रवासुद्धा मस्त फुललेला आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं 1 चमचाभर त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकायची. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालेल. पण कलर येण्यासाठी मी थोडीशी त्यामध्ये हळद टाकलेली आहे. हळद मात्र टाकल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता थोडा बेकिंग सोडा टाकायचा. तुम्ही इथे इनोचा सुद्धा वापर करू शकता. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करू शकता आणि लगेच आपल्याला तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर टाकायचं आहे. पाणी मस्त उकळलेलं आहे आणि वरून मी थोडंसं त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये प्लेट ठेवून द्यायची आपल्याला. प्लेट ठेवल्यानंतर 10 मिनिटं मोठ्या आचेवर आपल्याला हा ढोकळा होऊ द्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर आपल्याला चेक करून बघायचं. बघा, एक चाकू घ्यायचा आणि त्यावर आपल्याला चेक करून बघायचा. इथे मात्र काहीच लागलेलं नाही आहे आणि आपला ढोकळासुद्धा मस्त झालेला आहे. खूप छान आणि सुंदर फुललेलासुद्धा आहे आणि आता याला काय करायचं थंड करायला ठेवायचं. जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काप करून घ्यायचे नाही. आता थंड होत आहे. 10 मिनिटानंतर लगेच थंड होते. नंतर सर्व बाजूने मस्त कोरून घ्यायचं आहे आणि त्याला काप करायचे. आता तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता. मी इथे चौकोनी छान केलेले आहे आणि पूर्ण उकळून घ्यायचे आपल्याला. असा सॉफ्ट आणि सुंदर मस्त असा ढोकळा झालेला आहे. आपण हर एक प्रकारचे ढोकळे करतो, परंतु हा जस्ट होणार आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही. फक्त तुम्हाला मुगाची डाळ थोडीशी 1 ते 1.5 तास भिजवून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला मस्त अशी फोडणी करणार आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचं. आवडत असेल तर टाका. मी जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे. तडतड झाली की मग त्यामध्ये कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आहे आणि किंचित आपल्याला तिखट टाकायचं आहे. मस्त आपली फोडणी झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ढोकळे टाकायचे आहे. ढोकळे चांगले परतून घ्यायचे. छान परतून झाल्यानंतर सगळ्या शेवटी मग काय करायचं त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर टाका म्हणजे हा ढोकळा अतिशय सुंदर आणि छान लागतो खायला आणि तुम्ही टिफिनच्या डब्यासाठी करून देऊ शकता. कारण मुलांच्या शाळा तर चालू झालेल्याच आहे. काय करून द्यायचं बा, तर मग तुम्ही हा ढोकळा त्यांना करून देऊ शकता
किंवा ब्रेकफास्टला करून देऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चला परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू.